शरीराचा थकवा पूर्ण नाहीसा होतो आणि आपल्याला ॲक्टिव्ह फील होतं। तर असं हा तुम्ही सकाळ किंवा संध्याकाळ जसा वेळ मिळेल एक 15-20 मिनटं स्वतःसाठी काढावं आणि त्याने आपली बॉडी अगदी मेंटेन राहते। आणि मी तर म्हणेल व्यायाम केल्याने खरंच तुम्हाला एकही म्हणजे गोळी लागणार नाही किंवा कुठलेही आजार होणार नाही। जर तुम्हाला काही शारीरिक प्रॉब्लेम असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊनच व्यायाम करायचा आहे। तर आता हे मी स्ट्रेचिंगचे प्रकार पोटावर, ब्रेस्टवर, साईड फॅट्स, पुन्हा आपले आर्म्स ह्या सगळ्यावर हे स्ट्रेचिंगचे प्रकार बेस्ट आहेत आणि हे मी तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे। तर हे बघा ब्रेस्टचे, आपले शोल्डर किंवा आपले दंड हाताचे मोठे असतात, ज्यांचे खूप वजन वाढले, खूप अतिरिक्त चरबी आहे, त्यांचे फॅट्स आहेत बॉडीमध्ये, त्यांनी हे जर रोजचे स्ट्रेचिंगचे प्रकार केले तर महिनाभरात तुम्हाला फरक जाणवायला लागेल। त्याचबरोबर तुम्ही आहारातसुद्धा बदल करायचा आहे, फास्ट फूड अवॉइड करायचं आहे, घरी बनवलेलंच खायचं, पाणी भरपूर प्यायचं, पुन्हा सॅलड तुमच्या आहारामध्ये त्याचा समावेश करायचा आहे, सॅलड भरपूर खायचं, पाणीदार फळं खायची। तर याने असं केल्याने काय होतं की तुमची बॉडी अगदी मेंटेन राहील, तुमच्या स्किनला फरक पडेल। एवढंच नाही तर अगदी तुमच्या केसांना देखील फरक पडतो। आवळा खूप बेस्ट आहे, म्हणजे त्याच्यामध्ये आयर्न, लोह भरपूर प्रमाणात आहे, त्याने केसांना पांढरे झालेले केस काळे होतात, पुन्हा केस गळायचे थांबतात, केस वाढायला मदत करतं आणि एवढंच नाही तर तुमचं वजनसुद्धा मेंटेन करण्यास मदत करतं। त्यामुळे तुम्ही आहारामध्ये त्याचा समावेश करायचा आहे। तुम्ही आवळा कँडी किंवा आवळा ज्यूस, परत एवढंच नसेल तर तुम्ही मोरावळासुद्धा घरी बनवून तुम्ही जेवणानंतर घेतला तर पचनक्रिया तुमची सुधारते। तर आता तुम्ही जर माझ्यासारख्या हाऊसवाईफ असेल तर तुम्ही असे हे व्यायामाचे प्रकार केले तर खरंच तुम्ही अगदी 50चे 40चे असेल तर अगदी 10 ते 12 वर्षांनी तुम्ही कमी दिसायला लागाल। परंतु हे सगळे तुम्ही असं रुटीन स्वतःमध्ये तुम्ही ठेवलं तरच त्याचे तुम्हाला
म्हणजे बदल किंवा चेंजेस किंवा फरक जाणवेल. तर आता हे बघा, स्ट्रेचिंगचे प्रकार केल्यानंतर हे सुद्धा आपल्या बॉडीला खूप फरक पडतो. म्हणजे कमरेला, पाठदुखी, शोल्डर दुखी, तर हे सगळे आजार आपले दूर होतात. आणि हे असे व्यायामाचे प्रकार आपण रेग्युलर केले पाहिजे. तर मला ती सवय झाली आहे, म्हणून मी रोजचे हे व्यायामाचे प्रकार, अगदी घड्याळाच्या काट्यावर माझे कामं असतात, कामांची लगबग, त्याचबरोबर स्वतःला वेळ देणं, फॅमिलीला वेळ देणं आणि घरही नीटनेटकं टापटीप ठेवणं, हे पूर्ण दिवस माझा ह्या कामामध्ये जातो. त्यानंतर मी अंघोळ केली. अंघोळ केल्यानंतर फ्रेश झाली आणि ही माझी नित्यपूजा. देवांना अंघोळ घालून पुन्हा हे माझ्याकडे टाक आहे, तर त्यांना स्वच्छ अंघोळ घालून पुन्हा वस्त्र चेंज करायचं आणि पूर्ण सगळ्या देवांना एका वस्त्राने पुसून त्यावर त्यांना टिक्का वगैरे लावायचा आणि हळदी कुंकू लावून, देवी वगैरे काही असेल त्यांचे फोटो, त्यांना मी हळदी कुंकू वगैरे लावून, तर इथे स्वामींना मुकुट वगैरे हार घालून, अन्नपूर्णा देवी आहे, अन्नपूर्णा देवीचे सुद्धा हे वाटीतले, म्हणजे अन्नपूर्णा देवी धान्यातच ठेवली जाते. ते जे वाटीतले तांदूळ किंवा गहू तुम्ही ठेवताय, तर ते मंगळवारी किंवा शुक्रवारी बदलायचे आहेत आणि ते आपल्या म्हणजे जेवणामध्ये त्याचा समावेश करायचा आहे. म्हणजे तांदूळ असेल तर भातामध्ये किंवा गहू असेल तर तुम्ही दळणामध्ये वगैरे घालू शकता. तर असं आहे. त्यानंतर धूप, दीप, अगरबत्ती रोजची घरामध्ये सकाळ संध्याकाळ लावून छान मनोभावे पूजा करायची. तर याने लक्ष्मीचा सुवास घरामध्ये राहतो, घर प्रसन्न राहतं, कुठल्याही अडीअडचणी अशा येत नाहीत. आणि खरंच म्हणजे नवरा बायकोचं नातं म्हणा किंवा मुलांचं, आईवडील मुलांचं नातंही अगदी छान राहतं आणि पॉझिटिव्ह वाईब्स येतात. तर त्यामुळे सकाळी सकाळी आपण असं लवकर उठून व्यायाम करून स्वतःला अपडेट ठेवणं, घरामध्ये सुख शांती लाभते. बघा, सकाळ संध्याकाळ जर असं दिवा, धूप, दीप, अगरबत्ती लावली, स्वामींचं तुम्ही अधिष्ठान करा, स्वामींची सेवा करा, बघा खरंच खूप फरक जाणवेल. अगदी तुमचं म्हणजे काही अडीअडचणी असलेल्या सुद्धा त्या दूर होतील आणि खरंच स्वामींचा आशीर्वाद त्या घरावर, त्या घरातील माणसांना कायम राहतो. तर आता इथे मी स्वामींना मुद्रा करून घेतली. मुद्रा म्हणजे की काहींना माहीत नसेल तर कपाळ आणि नाक आपलं जमिनीला टेकवायचं, 3 वेळा स्वामी समर्थ बोलायचं आणि मुद्रा असं करून आपल्याला स्वामींना नमस्कार करायचा. तर अशी मुद्रा केली जाते आणि ही आपण स्वामींना नमस्कार करताना अशीच मुद्रा करायची आहे. तर ज्या घरामध्ये स्वामींचं अधिष्ठान आहे, स्वामी सेवा होते, तर खरंच त्या घरावर स्वामींचा आशीर्वाद, स्वामी कायम पाठीशी राहतात. कोणत्या ना कोणत्या रूपात खरंच स्वामी धावून येतात. हा मला खूप अनुभव आहे आणि हा मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. त्यामुळे खरंच स्वामींची सेवा करा, सगळ्या अडीअडचणी दूर होतील. आता इथे माझी देवपूजा वगैरे झालेली आहे आणि ही माझी नित्यपूजा असते. मी स्वामी सेवा एक माळ जपत असते. तसं जमेल तसं मी कालभैरवाष्टक तर सकाळ संध्याकाळ बोलत असते आणि जसं जमेल तशी मी स्वामी सेवा करत असते. या अगोदरही मी तुमच्यासोबत भरपूर वेळा शेअर केलेली आहे. देवपूजा वगैरे झाली त्यानंतर इथे मस्त आलं आणि वेलची घालून चहा ठेवला आहे. हा चहा घेतल्याशिवाय मला एनर्जी येत नाही आणि चहाची सवय काही जात नाही. तर इथे खिडकीमध्ये बसून मस्त असा आल्याचा चहा मी घेतला. छान असं दिवसाची सुरुवात अशी चहापासून केली ना की सगळ्या कामांना सुरुवात चहापासूनच होते आणि चहाची सवय काही जात नाही. मी जरी व्यायाम करत असले तरी चहा मी घेतेच. इथे छान घरामध्ये ऊन आलेलं आहे. सगळं आवरलं, नीटनेटकं केलं आणि हे सगळं आवरलं ना, देवपूजा, हॉल वगैरे नीटनेटका, झाडलोट वगैरे, तर अर्धी कामं झाल्यासारखी वाटतात. इथे छान गरम गरम चपाती बनवून घेतली, मेथीची भाजी बनवली, सकाळी सरांना टिफिन बनवून दिलेला आहे, भाजी पोळी. आता इथे मुलांसाठी पुन्हा मेथीची भाजी केलेली आहे. तर मुलं बोलले की आई आज मेथीची भाजी बनव, त्यामुळे निवडलेली होती. मग त्यामुळे भाजी शिजून कमी होती, मग त्यांना टिफिनला आणि भाजी पोळीही खाऊन जातात. सकाळचं दूध वगैरे घेतात, सॅलड ज्यूस घेतात. कधी त्यांनाही मी अशी सवय लावलेली आहे, घरात बनवलेलंच खायचं, बाहेरचं फारसं आम्ही आणत नाही आणि किंवा बाहेरही मी जास्त जात नाही. मला फारसं नाही आवडत बाहेरचं. तर असं आहे. आता इथे मी मुलांना चपाती वगैरे बनवून घेतलेली आहे आणि त्यानंतर मग आता इथे त्यांचे टिफिन वगैरे भरणार. तर असं कॉटनचा फडका वगैरे ठेवला ना की मग घाम वगैरे येत नाही चपात्यांना आणि चपात्याही छान अशा नरम राहतात. त्यांचे डबे वगैरे भरले, त्यांचं आवरून दिलं, त्यानंतर माझ्या पुन्हा कामांना सुरुवात. तर आता इथे दारामध्ये रांगोळी, तसेच उंबरठ्यावर हळदीचं लेपन मी केलेलं आहे. चांगलं असतं मंगळवार आणि शुक्रवारचं करत जावा. खरंच लक्ष्मी येण्याची ही सगळी कारणं आहेत की आपण नेहमी दारापुढे रांगोळी, उंबरठ्यावर हळदीचं लेपन,
तुळशीला, घरामध्ये दिवा, धूपदीप, अगरबत्ती याने खूप सारा फरक पडतो. मुलं आता स्कूलला चाललेत आणि त्यांचं आवरून दिलं की मग पुन्हा मी कामांना सुरुवात करते. तर आता मी खाली जात नाही त्यांना सोडवायला. पहिले मी जायची लहान होते तेव्हा. आता ते स्वतःची कामं स्वतः सेल्फ स्टडी वगैरेही करतात. त्यामुळे काही असं मला फारसा आता लोड येत नाही कामांचा. नाहीतर पहिले मला दोघांना सगळं बघून सगळं करायला लागायचं. आणि आता जो काही थोडाफार वेळ मिळतो तो मी स्वतःसाठी मग यूज करते. तर असं आहे. आता इथे हळदीचं लेपन, दरवाजामध्ये लक्ष्मीची पावलं असं काढल्याने खरंच खूप प्रसन्न वाटतं आणि मला तर वाटतंच. तर आता इथे मुलं खाली गेलेली आहेत आणि इथे मध्ये स्पेसमध्ये बघा खाली पार्किंगमध्ये बस येते. त्यामुळे मला बाहेर जायचीही गरज पडत नाही. मग मी इथूनच खिडकीतनं त्यांना बाय करते. बस आली की बस येऊन गेली की मग मी माझ्या कामांना सुरुवात करते. म्हणजे मग असं वाटतं की अरे हां, मुलं आता गेलेली आहेत. आणि मग तेवढंच बरं वाटतं. तर असं आहे, त्यांना पण सवय झाली पाहिजे स्वतःला जाण्याची, एकटं राहण्याची. आणि आता इथे बस एक 5-10 मिनटामध्ये लगेच येते. तर इतक्यात आता बस आलीच आहे. तर हे बघा 5 मिनटं खाली जाऊन बसतात, मग त्यामध्ये लगेच बस येते. टायमिंग पूर्णपणे असं परफेक्ट आहे. तर बस आल्यानंतर मग बसमध्ये बसले की मग मी माझ्या कामांना सुरुवात करते आणि मी इथूनच खिडकीतनं त्यांना बाय वगैरे करत असते. खिडकीतून त्यांना पाहत असते. आणि काय होतं, हाऊसवाईफ म्हटलं की मग काही आपल्या डोळ्यासमोर बघायला मिळतं की अरे हां, फक्त आरामच आराम. पण असं नाही आहे. कामं केली तर खूप काही कामं असतात, नाहीतर मग काहीच कामं नसतात. आणि हे माझं मी रुटीन अगदी घड्याळाच्या काठावर पूर्ण टाईम टेबल असं बनवलेलं आहे. पर अगदी माझा थोडा पण वेळ वाया जात नाही. आता मुलं गेलेली आहे स्कूलला आणि त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे किचन क्लिनिंग करायला. तर आता हे मंथली माझं किचन क्लिनिंग वरतून सगळं साफ वगैरे मी करतच असते. बऱ्याच वेळा मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. फोडणी वगैरे देताना हे सगळं ग्लासवर वगैरे विंडोच्या उडलं जातं, चिकट होतात. बाहेरचं ग्रिलसुद्धा चिकट होतं आणि पक्षी वगैरे येऊन बसतात ना, तर छान पण वाटतं आणि पक्षी मग खराब करतात, तर तेही देखील ग्रिल वगैरे पुसून घेत असते. आणि हाऊसवाईफ जरी असलं ना, तरी असं घड्याळाच्या काठावर आपण जर घरातलं रुटीन ठेवलं तर आपण स्वतः मेंटेन राहतो आणि घर देखील छान आणि प्रसन्न राहतं बघा. म्हणजे चिडचिड होत नाही. आणि चिडचिड आपल्या लेडीजची याच्यामुळेच होते की कामं खूप असतात आणि करायला इच्छा होत नाही. मग याचं कारण आहे की तुमचं वजन वाढलेलं आहे, एकतर तुम्ही स्थूल झालेले आहात किंवा मग काहीतरी म्हणजे तुमचं कुठेतरी मन असं नाराज असलं किंवा आपले हार्मोन्स इम्बॅलन्स होतात आणि मग चिडचिड होते. त्यामुळे हार्मोन्स बॅलन्स राहण्यासाठी आपण मेन म्हणजे मनावर कंट्रोल केलं पाहिजे. आपल्या आवडीनिवडी स्वतःच्या जपल्या पाहिजे. आपल्या स्वतःवर आपल्यासाठी काय चांगलं आहे याचा विचार करून आपण स्वतःचं असं एक रुटीन ठरवलं पाहिजे की असं ह्या वेळेला हे करायचं किंवा काय केल्याने आपलं मन आनंदी होतं, आपण स्वतः आनंदी होतो, आपल्याला फ्रेश छान वाटतं. तर त्या गोष्टी आपण अवश्य कराव्यात. आपल्या आवडीनिवडी आपण स्वतः जपाव्यात आणि त्या कराव्यात. कारण याने काय होतं की आपलं मन आनंदी राहतं, घर प्रसन्न राहतं. आपण जर आनंदी असलो तर मुलंही देखील आपल्या आईबाबांचं किंवा पालकांचं तेही आनंदी होतं आणि ते सुद्धा नेहमी हसत खेळत आणि आनंदी राहतो. तर आता इथे असो, तर आता इथे मी घेतलेलं आहे देवाची सगळी भांडी आणि हे म्हणजे दिवसाला अशी करतच असते. घरच्या घरी ती तांबडी बनवत असते आणि मी कशी बनवते हे मी तुमच्यासोबत शेअर करायलाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर अगदी एक हात जरी लावला ना तर लगेच तांब्याची भांडी अशी कॉपरची स्वच्छ क्लीन निघतात आणि मी ही दिवसात देवाची भांडी वगैरे क्लीन करत असते. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, तर ह्या आपल्याला पाहिल्या तरी आपण खूप छान म्हणजे प्रसन्न वाटतं बघा आपल्याला आणि ह्या आपण नेहमी असं कराव्यात. तर आता ह्या पाणी पिण्याच्या बॉटल्स वगैरे बघा, तर आता उन्हाळा लागायला सुरुवात होईलच, तर आता गरमी पण वाढलेली आहे, थंडी आता काही जवळपास गेलेलीच आहे. त्यामुळे असं आपण जर बॉटल अशा भरून ठेवल्या, पाणी जर आपण सारखं बॉटलमधले पिलं तर बघा आपल्या शरीरामध्ये पाणी पण जातं आणि आपल्याला आजार वगैरे होत नाही, आपण मेंटेन राहतो. तर मेन म्हणजे पाणी आपल्या शरीरामध्ये भरपूर असं केलं पाहिजे. म्हणजे 3 ते 4 बॉटल दिवसभरामध्ये आपण पाणी पिलं पाहिजे. मग तुम्ही हाऊसवाईफ असू द्या किंवा वर्किंग वुमन्स असू द्या, अशी पाण्याची बॉटल आपल्या जवळ ठेवायचीच आहे. तर मी काय करते, माझी हे मी स्वतःला सवय लावून घेतलेली आहे की ह्या पाण्याच्या बॉटल आहेत ना, मी काय करते की बेडरूममध्ये, किचनमध्ये, हॉलमध्ये असं मी एक ठेवते. जिथे जाईल तिथे मी पाणी पितेच आणि मग असं त्या पाण्याच्या बॉटलकडे लक्ष जातं आणि मग आपल्या शरीरामध्ये पाणी जातं. तर मग मी असं पाणी पिण्याची सवय स्वतःला लावलेली आहे. तर आता किचन वगैरे सगळं स्वच्छ झालं आहे, तुम्ही बघताय. ते मी सगळं भांडी वगैरे वॉश करून घेतली. माझ्याकडे कुठलीही मेड नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी, ही सगळी कामं मी स्वतः हाताने करते आणि
माझं फिट आणि मेंटेन राहण्याचं कारण हेच आहे की सतत हालचाल, म्हणजे आपण जेवढी हालचाल करू ना दिवसभरामध्ये तेवढं आपलं शरीर हलतं चालतं आणि अगदी मेंटेन राहतं बघा. आणि स्थूलपणा बिलकुल जाणवत नाही. तर यातही मी तांब्याची भांडी स्वच्छ केली, तर ती मी अशी इथे डायनिंग टेबलवर पालथी घालून ठेवली, म्हणजे डाग वगैरे पडत नाही आणि अगदी अशी छान राहतात. आणि ही दिवसाड अशी साफ करत असते. त्यानंतर आता इथे खूप असे तेलकट असे हात वगैरे लागलेले होते, डाग वगैरे पडलेले, तर ह्या सगळ्या ट्रॉल्या वगैरे मी पुसून घेतल्या. पूर्ण बाहेरचं हे सगळं कॅबिनेट वगैरे सगळं मी असं हे सॅनिटाईजने पूर्ण कॉटनच्या फडक्याने पुसून घेतलं. आणि हे रोजचं म्हणजे आता डायनिंग टेबल झालं किंवा TV युनिट, टिपॉय वगैरे ह्या गोष्टी रोजच्या आपण म्हणजे हात मारल्याशिवाय त्या स्वच्छ होत नाहीत, तर धूळ वगैरे येतेच. परंतु ह्या ज्या मी आहेत ना, म्हणजे असं वीकली मंथली असं मी हे एक टाईम टेबल बनवलेलं आहे. मंथली किचन क्लिनिंग किंवा वीकली आता हे फर्निचर वगैरे बघा हात वगैरे लागलेले असतात पॅन्ट्रीजला वगैरे, मग हे छोट्या मोठ्या गोष्टी मी अशा रोजच्या हात चालता चालता करत असते. म्हणजे कसं होतं, साफ होतात, स्वच्छ राहतात आणि कोणी अचानक जरी बाहेरची व्यक्ती गेस्ट कोणी आले तरी आपल्याला असं ऑफवर्ड वाटत नाही, त्यामुळे ते स्वच्छ अशा साफसूफ दिसतात. तर आता सॅनिटाईजने हे सगळे तेलकटचे डाग वगैरे निघतात, तर हे मी असं वरच्यावर फडका मारून घेते. तर आता थोडं दुपारच्या वेळामध्ये थोडासा वेळ भेटला, अशी बसली होते आणि नजर गेली त्या ट्रॉलीकडे, तर बघितलं तर म्हटलं अरे हां, याला खूप डाग पडलेले आहेत, हे पुसायचंच राहून गेलं. मग त्यामुळे मग मी सॅनिटाईजची बॉटल घेतली आणि एक फडका घेतला आणि जे पुसायला सुरुवात केली, तर 10-15 मिनटामध्ये होऊन जातं. परंतु हे केलं पाहिजे आपण ह्या गोष्टी. आणि खरंच माझं असं दिवसभरामध्ये काही ना काही चालू असतं. थोडा वेळ मिळाला की मग तो स्वतःमध्ये असं गुंतवत राहते. मग रील्स बनवणं, स्वतःला छान अपडेट ठेवणं किंवा काही ना काही. आणि आता तर कसं की व्हिडिओ बनवायचं म्हटलं की मग ते शूट करणं, एडिटिंगला पण फार वेळ जातो. म्हणजे 1-2 तास ब्लॉगिंग असलं की 1-2 तास तर एडिटिंगलाच जातात. मग ते छोट्या गोष्टी असल्या तरी मला खूप एडिटिंगला वेळ जातो. आणि मग ते एडिटिंग करायचं, पुन्हा मग घरातली कामं, भाज्या वगैरे, दळणं वगैरे हे सगळ्या गोष्टी मी स्वतः हाताने करते आणि त्यामध्ये माझा पूर्ण दिवस हा जातो. मी तुम्हाला बऱ्याच वेळा शेअर केलेलं आहे माझं रुटीन. अगदी पहाटे 5 वाजल्यापासून तर संध्याकाळचं माझं चहा बनायचं आणि याला मला जवळपास इथे वाजलेले आहेत 1. तर मी ही दुपारी सगळी कामं केली, कपडे वगैरे वॉश केली, गॅलरी धुतली, झाडांना पाणी घातलं, त्यानंतर मग झाडांची खराब पानं काढली. तर झाडांची सुद्धा आपण खराब पानं वगैरे काढली, वेळोवेळी पाणी दिलं तर त्यांची ही ग्रोथ होते, बघायलाही छान वाटतात. मग ह्या छोट्या मोठ्या गोष्टी खूप काही असतात. कपाट आवरायचं, पुन्हा मुलांचे सगळे कपडे धुतलेले वगैरे प्रेस करून स्वतःची कपडे अपडेट असं म्हणजे इस्त्री वगैरे करून स्वतःला अपडेट ठेवायला सुद्धा मला फार आवडतं. आणि ह्या गोष्टी आपण हाऊसवाईफने केल्याच पाहिजे. म्हणजे महिलांनी जर अशा पद्धतीने रुटीन छोट्या गोष्टी खूप काही बघण्यासारख्या असतात. तर अशा पद्धतीने जर रुटीन ठेवलं तर बघा आपलं वजन सकाळी लवकर वर्किंग वुमन्स असाल तर तुमचं रुटीन वगैरे तुम्हाला माहीतच असेल की म्हणजे जरी बाहेर जायचं असेल तरी घरातलं करून किंवा घरी जरी मेड असेल तरी काही वेळेला तुम्ही स्वतःसाठी वेळ काढा, व्यायाम करा, तर खरंच त्याने खूप फरक पडतो. आणि मला तर पडलेलाच आहे, त्यामुळे मी तुमच्यासोबत त्या गोष्टी शेअर करत असते. या छोट्या गोष्टी केल्याने काय होतं, आपल्या स्वतःला पण आनंद मिळतो आणि खरंच खूप ते खूप असं प्रसन्न वाटतं. तर मला आवडतं असं आपल्या स्वतःच्या आवडीमुळे आपण स्वतःवर केलं
अशा ह्या भाज्यांना हे एकमेव वाटण आहे. तर हे वाटण मी असं 1-3-4 दिवसांसाठी वाटून ठेवत असते. म्हणजे तसं फ्रेशच वाटते, परंतु काय होतं की आता एवढं हेक्टिक रुटीन झालेलं आहे ना, तर मग कधी असं रस्सा भाज्या करायचं म्हटलं ना की पटकन वाटण वाटलेलं असलं की अगदी आपण घाईच्या कामाला थोडंसं घेऊन फोडणी दिली, लाल तिखट वगैरे मसाले टाकले की भाजी छान चवदार बनते. त्यामुळे मी आता इथे थोडंसं जास्तीचं वाटण वाटत आहे. तर असं आहे बघा. आणि हे वाटण म्हणजे खरंच असं सगळ्या भाज्यांवर आपण अगदी पटकन घेऊन भाजी करू शकतो. तर कांदासुद्धा छान असं सोनेरी रंगावर भाजून द्यायचा आणि तव्यावर 1-2 मिनटं ठेवला ना, नंतर मग थंड झाल्यावर मिक्सरमधून अगदी असं गरगरीत जाडसर वाटायचं. अगदी बारीक पेस्ट पण नाही बनवायची, म्हणजे पाट्यावर वाटल्यासारखी चव लागते भाजीला. तर असे ही माझी छोटी मोठी कामं दिवसभरामध्ये सारखी चालूच असतात काही ना काही. त्यामुळं आणि परत स्वतःला वेळ देणं, मुलं आली की संध्याकाळी पुन्हा त्यांना नाश्ता, जेवण वगैरे असं. आता इथे मी माझ्यासाठी स्किन केअर करत आहे. तर आपण स्वतःला सुद्धा स्किनची, त्वचेची काळजी आपण घेतली पाहिजे वेळोवेळी. त्याने काय होतं, वाढत्या वयामध्ये कसं होतं की सुरकुत्या, टॅनिंग झालेलं सुद्धा दूर होतं, पुन्हा स्किन छान चकाकते आणि छान राहते. तर आता इथे बघा मी थोडी मध घेतली, त्यामध्ये 1 कॉफी पाऊच आणि थोडी हळद असं हे टाकलं आणि त्याने आपल्या स्किनला काय होतं की खूप फरक पडतो. म्हणजे जे तुमचं टॅनिंग झालेलं आहे ते हळूहळू दूर होतं. चेहरा काळवंडला असेल तर तोही असा फेअर होण्यास मदत होते. थोडासा टॉमॅटोचा रस टाकायचा. टॉमॅटोच्या रसाऐवजी तुम्ही इथे बटाट्याचा रससुद्धा टाकू शकता. तर हे 1 टाईम यूज करायचं आणि थोडंफार उरलं तर तुम्ही फ्रीजमध्ये दुसऱ्या दिवशीही लावू शकता, पण जास्त दिवस ठेवायचं नाही आहे. ताजं करायचं आणि अगदी स्किनला अप्लाय करून 15-20 मिनटं ठेवून चेहरा साध्या पाण्याने धुवायचा. खूप छान स्किनला फरक पडतो. आणि असं तुम्ही महिन्यातून 2दा फेस पॅक लावायचा आहे, तर तुमची स्किन अगदी लटकती स्किन, सुरकुत्या पडलेली स्किन टाईट आणि छान फेअर दिसेल. तर हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि आता इथे मी तयार केले स्वतःला. तर 2-3 रील्स बनवल्या आणि अशा पद्धतीने जर प्रत्येक गृहिणीने रुटीन ठेवलं तर प्रत्येक गृहिणी, हाऊसवाईफ ही मेंटेन राहील, टापटीप राहील. तर आता माझा ब्लॉग मी इथेच एंड करते. कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.